लोकेशन ट्रावा सगळे ओके ठेवा. हॅलो 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 पुढे लेफ्टला थांबा.
दिव्यांग बांधवांसाठी हा प्रेरणादायी असा हा क्षण आहे. खरोखरच त्यांच्या त्या प्रवासामध्ये म्हणा किंवा त्यांची जी योजना आहे सायकलिंग प्रवास, दृष्टीहीन असून सुद्धा ते मोठ्या जिद्दीनं त्याच्यावर मात करून ते हा प्रवास या ठिकाणी करत आहेत, हा प्रवास करत आहेत आणि आज ते इंदापूरमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आपली ही दिव्यांग मुलांची शाळा या ठिकाणी त्यांचा यथोचित स्वागत करण्यासाठी आणि आजच्या या कार्यक्रमातून आपल्या दिव्यांग मुलांना प्रेरणा मिळेल, त्यांचं अनुकरण करतील या उद्देशानं खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर, त्याचबरोबर रोटरी क्लब इंदापूर, इंदापूर सायकल क्लब आणि आपले समर्थ व्यायाम मंडळ यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे मी या कार्यक्रमाच्या आयोजकांना मनोकामना देतो किंवा शुभेच्छा देतो की खरंच आपण हा योग्य ठिकाणी योग्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, जेणेकरून या दिव्यांग मुलांना देखील भविष्यात प्रेरणा मिळेल या उद्देशानं या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. मूकबधीर आणि मतिमंद निवासी शाळा गेली 20 वर्ष या ठिकाणी आज या शाळेमध्ये जवळपास 80-85 मुलं हे शिक्षण घेत असून हे सर्व मुलं मूकबधीर आणि मतिमंद या प्रवर्गातील आहेत. या मुलांना जे काय अद्ययावत शैक्षणिक साहित्य, यंत्रसामुग्री आणि शिक्षक स्टाफ हा या ठिकाणी आहे. सर्व ही मुलं निवासी असून सर्व या मुलांची निवासाची, भोजनाची, शैक्षणिक साहित्याची मोफत सुविधा या ठिकाणी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. तर असं या प्रकारच्या आमच्या या संस्थेची वाटचाल आहे. ही सांगण्याचा उद्देश की आपण या ठिकाणी दिव्यांग आलेला आहेत आणि दिव्यांग मुलांच्या समवेत हा कार्यक्रम आहे. आपण देखील आपल्या आसपास आजूबाजूला कधी संपर्क येईल, योगायोग येईल त्यावेळेस 3 ते 18 वयोगटातील किंवा मतिमंद मुलं जर आपल्या बघण्यात आली तर अशा मुलांना आमच्या संस्थेची माहिती देऊन या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास प्रवृत्त करावी एवढीच आमची विनंती आहे. सर्व युवा क्रांती प्रतिष्ठान, रोटरी क्लब इंदापूर, इंदापूर सायकल क्लब, समर्थ व्यायाम मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपला यथोचित सन्मान करावा अशी मी विनंती करतो. आजच्या या क्लबचे मनोज सर या ठिकाणी त्यांच्या क्लब विषयी माहिती देतील. सर्वप्रथम धन्यवाद आपल्या सर्व मुलांचे. युवा प्रतिष्ठान, प्रशांती सायकल क्लब आणि रोटरी क्लब यांचं खूप खूप आभार. कारण की आज आम्ही एवढे वर्ष झाले इथून प्रवास करतोय. प्रशांतजींनी जेव्हापासून भेटले तेव्हापासून आम्हाला सहकार्य करत आलेत आणि आज हा जो योग जुळवून आणला तुमच्या सगळ्यांबरोबरचा जो हा क्षण आहे तो खूप अनमोल आणि अमोल आहे आमच्यासाठी. कारण की आमची देखील ह्या वारी करण्यामागचा तोच उद्देश आहे की दिव्यांगांच्या प्रती जनजागृती व्हावी. ते कोणत्याही गोष्टीने मागे नाही राहिले पाहिजे, हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर आज आम्ही गेले कित्येक वर्ष झाले सायकलिंग करत आलो आहोत. सायकलिंगमध्ये आमच्या टेंडम सायकलमध्ये सर्वप्रथम तर तुम्ही बघितलं की पुढे एक सामान्य नॉर्मल तुमच्यासारखे व्यक्ती बसलेले आहेत आणि मागे ब्लाइंड आहेत. जशा पद्धतीने आज एक नॉर्मल आणि एक ब्लाइंड या दोघांची जी जोडी आहे, इन्क्लुजन, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही देशभर किंवा विदेशात देखील आम्ही या प्रयत्नांमध्ये आहोत आणि याचबरोबर आम्ही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज नॉर्मल लोकांबरोबर करू इच्छितो जनजागृती होण्यासाठी. आमच्या या सगळ्या सायकलिस्टमध्ये बँकेमध्ये किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करणारे देखील आहेत, स्टुडंट्स देखील आहेत आणि जे पुढे बसणारे पायलट आहेत त्यामध्ये उच्च लेवलच्या मोठ्या कंपनीतले मॅनेजर पासून सगळ्या लेवलचे लोक आम्हाला मुंबईच्या आसपास आणि इथपर्यंत लांब लांब वाऱ्या घडवण्यासाठी किंवा मोठ्या राईड्स करण्यासाठी सहकार्य करत असतात. मी सर्वप्रथम आमचे जे मुर्गन सर आणि अखिल सर जे आहेत ते गेले कित्येक वर्ष झाले आमच्या बरोबर. मुर्गन सर प्लीज. बघू शकता की त्यांच्या खूप मोठ्या कंपनीत पदवीधर असून ते आमच्या बरोबर एक मिळून मिळून सगळ्यांबरोबर समानतेने राहत आहेत आणि ह्या आमच्या या प्रकल्पासाठी ते सहकार्य करत आहेत. अखिल सर आहेत ते देखील खूप चांगल्या
गेले खूप वर्ष झाले सायकलिंग करतायत आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये देखील सहकार्य करतायत. त्याच्यानंतर गोपीनाथ मामा आहेत आमचे, गेले 10 वर्ष झाले ते आमच्याबरोबर सायकलिंग आहेत. त्याच्यानंतर रुद्र मुलगा आहे आणि तो गेले 7 वर्षाचा असताना पासूनचा हा सोशल वर्कमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि सायकलिस्ट आहे. नॉर्मल लोकांचा जो आमच्याबरोबरचा इन्व्हॉल्वमेंट आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या दिव्यांगांबरोबर आपल्या इतर प्रवर्गातल्या लोकांनी एकत्रित यावं आणि त्यांना एकत्र घ्यावं प्रत्येक गोष्टीमध्ये, हा आमचा उद्देश आहे. मुरलीधर मामा सॉरी भाऊ आमचे, ते देखील म्हणजे आम्ही तर सायकल चालवतो परंतु जे आम्हाला मेन बॅकअप असतो तो बॅकअप देण्याचं काम दिवस सकाळी 5 ते 6 वाजल्यापासून रात्री जिथपर्यंत आम्ही झोपत नाही तिथपर्यंत आमच्याबरोबर सहकार्य करत असतात. तर ही जी आमची टीम आहे, ॲडव्हेंचर किंवा बॅरियर्स फाउंडेशनचे खूप सारे ट्रॅकिंग, सायकलिंग, रनिंग, मॅरेथॉन जे मोठे मोठे होतात आपल्या इंटरनॅशनल लेवलचे टाटा मॅरेथॉन पासून सगळे जे मॅरेथॉन आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्व दिव्यांगांना, फक्त ब्लाइंड नाही तर सगळ्या प्रकारच्या दिव्यांगांना आपण इन्व्हॉल्वमेंट करतो आणि एक दिव्यांग आणि एक तुमच्यासारखा अशा पद्धतीने एकत्रित आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आपल्या शाळेची जी माहिती मिळाली आम्हाला इंदापूरची ती आम्ही जरूर सगळ्यांपर्यंत पोहोचू आणि एकही दिव्यांग घरात बसला नाही पाहिजे, हा आमचा जो उद्देश आहे त्यात आम्ही जरूर तुमच्याही सहकार्याने पुढे जाऊ. थँक्यू सर. समर्थ व्यायामशाळा संचालित मतिमंद मुबधीर शाळेत आणि इंदापूरमध्ये तुम्हा सर्व परमेश्वराच्या लेकराचं, या परमेश्वराच्या लेकराच्या वतीने आणि युवा क्रांती प्रतिष्ठान, रोटरी क्लब, इंदापूर सायकल क्लब, महात्मा फुले सायकल क्लब आणि समर्थ व्यायाम मंडळ संचालित या शाळेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. आपल्याकडे म्हटलं जातं की यथादृष्टी तथासृष्टी, पण जे दृष्टीहीन आहेत, जे पार्शली ब्लाइंड असतील किंवा फुल्ली ब्लाइंड असतील, त्यांची सृष्टी काय असेल ती सृष्टी दाखवण्याचं सामर्थ्य आमच्या मनोज कटारिया सर आणि ॲडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरिकेड्स फाउंडेशनने केलं. ॲडव्हेंचर बियॉन्ड बॅरिकेड्स म्हणजे आपल्या क्षितिजाच्या पलीकडे किंवा आपल्या क्षमतेच्या पलीकडे पाहण्याचं, धाडस करण्याचं स्वप्न ज्यांनी दाखवलं त्या मनोज सरांसाठी आणि त्यांच्या टीमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. गेल्या 2-3 वर्षापूर्वी सरांचा फोन आला की एक 12 सायकल्सवर आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. बरेचसे ग्रुप 500, 1000, 2000च्या संख्येने इंदापूरमध्ये येतात पंढरपूर वारीसाठी. मग 12 सायकल्सवर म्हणजे काय वेगळं आहे, ही ज्यावेळेस उत्कंठा लागली त्यावेळेस मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी जो कन्सेप्ट सांगितला, मित्रांनो अंगावर शहारे आले. सर, ही मुलंही आपल्यासारखीच आहे. युवा क्रांती प्रतिष्ठान, रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम या मुलांच्या सोबत करतो. दुर्लक्षांची दिवाळी असेल, दिवाळीला आम्ही यांच्याबरोबर फटाके, मिठाई असा यांना औक्षण करून आम्ही त्यांचा सत्कार करतो. रंगपंचमीच्या वेळेस ही सगळी आमच्यावर तुटून पडतात. अक्षरशः रंगाने आम्हाला माकडे करून टाकतात. मुंबई ते अक्कलकोट हा जो 450 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर हे 4 दिवसात कव्हर करता येईल. सरांनी आता सांगितलं की पाठीमागचे आहेत जे बसलेले आहेत त्यांना स्ट्रायकर म्हणतात आणि पुढचे जे आहेत ते ड्रायव्हर असतात, ज्यांना दिसतं पूर्ण ते ड्रायव्हर असतात. यांना घेऊन हा प्रवास करणं खरं जिकरीचं आणि खूप मोठ्या ताकदीचं काम आहे. हे काम आपण करतात. आपल्या कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा. मी युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने, रोटरी क्लबच्या वतीने आपलं खूप सारा आभार मानतो आणि वेळ पडेल तेव्हा अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे ज्या वर्षी आपण याल त्या वर्षी आम्ही सर्वजण आपल्या स्वागतासाठी इंदापूरमध्ये उभे असू. एवढेच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एबीपी ग्रुप यांच्या वतीनं आपल्या या दिव्यांग मुलांना या ठिकाणी खावाच्या या ग्रुपच्या असतील तुम्हाला जागेवर खाऊ मिळेल.
धन्यवाद.